दिल्ली येथे जंतर मंतर मागील 2 महिन्यापासून जे उपोषण चालू होतं अजय दिपके यांचं, खऱ्या अर्थाने त्यांना आज न्याय मिळाला आहे. म्हणजे कायद्याचा विजय झाला असं म्हणता येईल. आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. राहुल गांधी साहेबांनी आंदोलन केलं होतं पंतप्रधानांच्या घरासमोर. खरं त्यांना आज न्याय मिळाला आहे. निश्चित देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापुढे जे आंदोलन केलं त्यामुळे या देशामध्ये मोदी सरकारला झुकावंच लागलं. तसेच आदरणीय आमच्या हिंगोली जिल्ह्यातले भूमिपुत्र अभिजित भैया दिपकेजी असतील, सोनमजी वायचुंगजी असतील, त्यांनी जे जंतर मंतर येथे पूर्ण देशाला एकत्र केलं. एकीकडे रस्त्यावरची लढाई, एकीकडे संसदेमधली लढाई, या दोघांच्या माध्यमातून आज या मोदी सरकारला झुकावं लागलेलं आहे. या देशातल्या अनेक विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या. सर्व आपण बघत असाल की अनेक अभिनेते यांनी पण पाठिंबा दाखवलेला आहे. अनेक साहित्यिक, अनेक लेखक यांनी सुद्धा रस्त्यावर येण्याची तयारी ठेवली. हे सगळं पाहून या मोदी सरकारना घाम फुटल्याशिवाय कसा राहणार. हे मोदी सरकार आज घाबरलेलं आहे आणि आज म्हणून या ठिकाणी आज राजीनामा त्याला देण्याला भाग पडलेला आहे. 20 विद्यार्थ्यांचा जीव गेलेला आहे याच्यामध्ये. त्यांना अजून शासनाने कुठे मदत जाहीर केलेली नाही. जे 20 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली या सरकारच्या नाकर्तेपणामुळे, नीट पेपर फुटीमुळे, वारंवार पेपर फुटीमुळे, त्यामुळे ही जी मागणी आहे अभिजित भैया दिपके यांनी पण मागणी केलेली आहे. तसेच आदरणीय राहुल गांधीजी पण यांनी मागणी केलेली आहे की त्या प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 1-1 कोटी रुपये ही रक्कम मिळाली पाहिजे. त्यांना ही नुकसान भरपाई तातडीने मिळाली पाहिजे, ही मागणी या ठिकाणी केलेली आहे. नक्षत्र तुम्ही काय सांगता? या ठिकाणी पाहिलं असेल तर दिल्लीचंही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा म्हणायच्या ऐवजी त्या दिल्लीचंही चुकलं तर तख्त झुकवतो, हिंगोली जिल्हा आणि मराठवाडा माझा. तर पाहिलं असं अभिजित दिपके यांनी जे आंदोलन उभं केलं आणि सोनम वायचुंग असतील, अभिजित दिपके असतील, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी असतील, त्या निश्चित पाहिला असेल हा राजीनामा जो घेतलाय, हा राजीनामा यांच्यामुळे घेतलाय, याच्यामुळे झालाय. पण पहिले सांगतो मला, ही विमान जनता पार्टी ही गेंड्याचं तातडी आजरलेलं सरकार आहे. या सरकारला सुद्धा झुकावं लागणार आहे, वेळ लागणार नाही. तर पहिला असला जवळपास 21 मुलांनी जवळपास जीवन संपवलेलं आहे. 21 मुलं आमच्यात नाही येतात. निश्चित पाहिला असेल याचा यांना पाप भोगावं लागणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे पूर्ण महाराष्ट्रात नाहीत, पूर्ण भारत देश या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुमच्या पंतप्रधान यांना खाली झुकवल्याच्या राजीनाम्याशिवाय स्वस्त बसणार नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर, आज विद्यार्थ्यासमोर मोदी सरकार झुकलेलं आहे, आपण काय सांगता? 100% मोदी सरकार हे झुकलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं असेल तर दिल्लीचं तख्त जर हलवायचं असेल तर महाराष्ट्राच लागतो, आणि त्यातल्या त्यात हिंगोली जिल्हा. याच्या आधी आपण जर पाहिलं असेल तर जंतर मंतरवर जे उपोषण झालं, आंदोलन झालं, त्यामध्ये स्वर्गीय राजीवजी सातव होते. आणि त्याच्यानंतर आपल्या हिंगोलीचा भूमिपुत्र आणि संतूक पिंपरी गावचा भूमिपुत्र अभिजित दिपके. आज आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस या देशात युवा एक झाला तर काय होऊ शकतं ते आज प्रत्यक्ष सगळ्या देशानं पाहिलेलं आहे. आणि एका अभिजित दिपकेसारख्या विद्यार्थ्यानं त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभं केलं. त्या आंदोलनाला सर्व स्तरातून या ठिकाणी पाठिंबा मिळाला. एवढंच नाही तर संसदेमध्ये सुद्धा देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत मी संसद चालू देणार नाही ही कठोर भूमिका घेतली. आणि आज निश्चितपणे या सरकारला झुकावं लागलं. हा विजय लोकशाहीचा आहे. हा विजय विजय विद्यार्थी एकजुटीचा आहे. हा विजय संविधानाचा आहे. आणि त्यामुळे त्यांना ते झुकावं लागलं. युवा म्हणून काम बघता, आज खरं युवकांच्या हाती, युवकामुळे सरकार झुकले, काय सांगता? हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र यांनी जो हिंगोलीच नाही तर संपूर्ण देशासमोर एक युवकांसमोर आदर्श ठेवला, असे अभिजित भैया दिपके यांचं मी मनापासून धन्यवाद म्हणतो. आणि हे सरकार म्हणजे या आंदोलनाची एक यशस्वी म्हणता येणार नाही, यशस्वाकडे वाटचाल सुरुवात म्हणता येईल. आणि या हुकुमशाही सरकारला इथून पुढे युवक हा स्वस्थ बसू देणार नाही, कारण की जोपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजीनामा देणार नाही तोपर्यंत देशातील युवक हा स्वस्थ बसणार नाही. तुमची काय मागणी असेल? का आज आपण बघितलं की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आपण जर बघितलं की एवढा वेळ जे लावलं त्यांनी, खरं म्हणजे याच्यामध्ये जे 21 विद्यार्थी आत्महत्या केली आणि मागच्या 20 जूनला जे जंतर मंतरवर पोलिसाच्या आणि सरकारच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांवर जे हल्ला झाले आणि त्यांना मारहाण झाली, याच्या येणाऱ्या काळामध्ये हे तर फक्त शिक्षण व्यवस्था चांगली व्हावी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलं, पण या सगळ्या गोष्टीचा
आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब हे जनता आता आणि या देशातील युवक हे आता मोदी सरकारकडून घेणार आहे आणि मोदीला येणाऱ्या काळामध्ये राजीनामा दिल्याशिवाय दुसरा पर्याय ठेवणार नाही अशी या ठिकाणी आमची प्रतिक्रिया आहे. आपलं दुसरे तुम्ही काय सांगसाल? माझं म्हणणं एवढंच आहे की याला 12 वर्ष झालेच. 12 वर्षानंतर हिशोब होत असते, एक तप असतो 12 वर्षाचा. जसा विद्यार्थ्यावर झाला, शेतकऱ्यावर झाला, शेतकरी आंदोलन झालं, शेतकरी आंदोलनामध्ये शेतकरी मरण पावले, आज विद्यार्थ्यांनी आहुती दिली. यानंतर प्रत्येक नागरिक या प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल, प्रत्येक आईवडील हिशोब घेतील व मोदी सरकार या पूर्ण जबाबदारी घेऊन त्याचा राजीनामा घेतला जाईल व मोदी सरकारला या व्यवस्थेला हे करण्यासाठी भाग पाडतील की बा ही व्यवस्था सर्व ढासळलेली आहे. जसा भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार करून जे केलेला आहे ते सर्व हे करतील. याच्यामध्ये एवढंच सांगेल, इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. आपल्या वकील संघाच्या वतीनं राज्यभर आंदोलन केलं होतं, काल पण केलं आणि दिल्ली येथे मुंबईत केलेलं आहे. अभिजित दिप्पेचा आज विजय झालेला, आपण काय सांगता? सर्वप्रथम या देशातील, या महाराष्ट्रातील सर्व तरुण आणि विद्यार्थ्यांना क्रांतिकारी जय भीम, इन्कलाब जिंदाबाद. हा जो लढा महाराष्ट्रातून सुरू झाला, देशभर पसरला आणि या लढ्याच्या दरम्यान या तरुणांवर मोठं संकटसुद्धा कोसळलं आणि त्यानंतर हा राजीनामा झालेला आहे. मुळामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी स्वखुशीनं हा राजीनामा दिलेला नाही, तर या आंदोलनकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सुद्धा राजीनामा मागितला होता आणि त्यानंतर भीतीपोटी हा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. आणि यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या भारतामधील 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून सुद्धा जर कोणी त्यांना भीक घालत नसेल, विद्यार्थ्यांची कदर करत नसेल, युवकांची कदर करत नसेल, तर मला वाटतं यासारखी कोणती शोकांतिका नाही. यासाठी वकील संघाने, केवळ हिंगोली जिल्हा वकील संघानेच नाही तर संपूर्ण देशभरातील वकिलांनी त्यासाठी आंदोलन केलं होतं आणि विद्यार्थ्यांची जी रास्त मागणी आहे त्या रास्त मागणीला उचलून धरलं होतं आणि त्यांनी एक प्रकारे दबाव टाकून सरकारवर प्रेशराईज करून ही मागणी मान्य करण्यासाठी आम्ही थोडं ना थोडं फुलाची पाकळीच आम्ही योगदान दिलेलं आहे. आणि त्यानंतर एक या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला एक दिसून आलेलं आहे, जसे आपण एक आपल्या महाराष्ट्र गीत आहे, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, परंतु या आंदोलनाने दाखवून दिलेलं आहे आम्ही तख्त राखतो आणि दिल्लीचं तख्त हलवण्याची ताकद सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मराठी माणसाने, एका मराठी व्यक्तीनं हे संपूर्ण करून दाखवलेलं आहे. या सर्व टीमला, कॉक्रोच जनता पार्टी, त्याचबरोबर सोनम वांचूक यांच्या सर्व टीमला खूप खूप हार्दिक त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे आभार सुद्धा. तर हिंगोली वकील साहेब यांनी सांगितले की आणि काही काँग्रेसचे कार्य होते. खरंच अभिजित दिप्के हा हिंगोलीच्या मोहतला नेता असून आता तो नेतेगिरी नसून एक भारतातला अभ्यासक विद्यार्थी झालेला आहे आणि त्यांच्या युवकामुळं आज पूर्ण मोदी सरकार हल्लेलं आहे. याच्या पुढे काय प्रक्रिया करतात आपण बघू शकतो. गजानन पाटीलसह सुधाकर वाडवे, हिंगोली.